everyone, today we will learn the new medicine that is the Bryonia alba. आता ब्रायोनिया अल्बाची आहे ना, तर ही मेडिसिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ब्रायोनिया अल्बाचा जो पेशंट वगैरे आहे त्याचं डीपीला ही मेडिसिन विचारतात किंवा याचं माइंड म्हणजे जे मेंटल कंप्लेंट्स वगैरे आहेत त्यासुद्धा विचारतात. त्यामुळे ही मेडिसिन जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण ब्रायोनिया अल्बा ही जी मेडिसिन आहे तर ती लक्षात कशी ठेवणार आहे, तर त्यासाठी ना तर एक स्टोरी बनवली. स्टोरीच्या थ्रू आपण त्याला लक्षात ठेवणार आहे. तर एक कन्सिडर कर, एक असा पेशंट आहे जो की ना म्हणजे कॉन्स्टंटली टॉक अबाउट द बिझनेस. म्हणजे तो बिझनेसविषयी तो सारखं विचार करतो, त्याला खूप जास्त टेन्शन वगैरे असतं आणि त्याविषयीच तो बोलतो. त्यानंतर म्हणजे खूप जास्त आणि त्याचं पूर्ण जी बॉडी जी असते ना तर ती ड्राय वगैरे असते. ते म्हणजे तो आहे ना खूप हार्डवर्किंग वगैरे असतो, पाणी पण पित नाही, म्हणजे थर्स्टलेस वगैरे. मग त्याच्या जे ना त्याचं हेडेक वगैरे होतं, खूप जास्त तो थिंकिंग वगैरे करतो, मग त्याला हेडेक वगैरे होतं. त्याचबरोबर काही त्याचे GITचे कंप्लेंट्स वगैरे आहेत. आणि एक ट्रिक अशी आहे की जे ब्रायोनियाचं जे काही प्लांट असतं तर त्याची जी स्टेम असते ना तर त्यालासुद्धा खूप जास्त पाणी लागतं. आणि सेम म्हणजे हा जो काही पर्सन आहे ना तो सुद्धा थ्रस्टी असतो, म्हणजे त्याला खूप जास्त पाणी लागतं किंवा तो ड्रिंक करतो लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. आणि म्हणजे ऑल ओव्हर द बॉडी जे येते ते ड्रायनेस प्रेझेंट म्हणजे असते. तर म्हणजे याच्या थ्रू आपण त्याचे बरेचसे कंप्लेंट लक्षात ठेवू शकतो. तर ब्रायोनिया अल्बा, मग ब्रायोनिया अल्बाचं जे कॉमन नेम आहे तर ते आहे की व्हाईट ब्रायोनी. त्यानंतर याचे जे प्रूव्हर आहेत तर ते आहेत की हॅनेमन सर. आणि याची जी फॅमिली आहे तर ती आहे कुकरबिटेसी फॅमिली. त्यानंतर जी ब्रायोनिया अल्बा ही जी मेडिसिन आहे तर स्फिअर ऑफ ॲक्शन. तर स्फिअर ऑफ ॲक्शन म्हणजे काय की ही मेडिसिन कोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते. तर ब्रायोनिया अल्बा ही जी रिस्पिरेटरी सिस्टमच्या ज्या काही कंप्लेंट्स वगैरे असतात तर त्याच्यावरती दिली जाते, म्हणजे याची ॲक्शन आहे रिस्पिरेटरी सिस्टमवरती. त्यानंतर GIT सिस्टमवरती पण आहे. त्याचबरोबर माइंड म्हणजे ब्रेनवरती सुद्धा याची ॲक्शन आहे. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस, म्हणजे ही मेडिसिन काय प्रोड्यूस वगैरे करते. तर याच्यामध्ये जे काही हार्टच्या काही कंप्लेंट्स वगैरे जे आहेत तर ते असतात, हार्ट अफेक्शन वगैरे. त्यानंतर आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशन. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे मग फिजिकल मेकअप, म्हणजे आपण कसं ओळखणार की हा पेशंट ब्रायोनियाचाच आहे. तर मग फिजिकल मेकअपमध्ये हा जो पर्सन असतो तर तो थोडासा अँशियस वगैरे असतो, म्हणजे टेन्शन वगैरे असतं त्याच्या फेसवरती. आणि कॉन्स्टंटली टॉक अबाउट द बिझनेस, म्हणजे तो सारखं बिझनेसविषयीच बोलत असतो. त्यानंतर आहे की रिलेशन विथ हीट अँड कोल्ड. तर हा जो पर्सन आहे तर तो हॉट आहे, म्हणजे त्याला कोल्ड थिंग्स पाहिजेत. त्यानंतर आहे की मायझम आहे मग सोरा. त्यानंतर आहे की त्याचं टेम्परामेंट. तर टेम्परामेंट आहे की हा जो पर्सन आहे तो थोडासा इरिटेबल वगैरे असतो, नर्वस असतो. त्यानंतर आहे त्याचे पर्टिक्युलर गायडिंग सिम्पटम. मग गायडिंग सिम्पटममध्ये आहे की कंप्लेंट्स वर्ज बाय मोशन, म्हणजे हा जो काही पर्सन आहे ना त्याला चालल्यानंतर किंवा मोशनने त्याला त्रास होतो, त्याच्या कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यानंतर काय होतं, जे काही म्युकस सिक्रेशन वगैरे असतं ना तर ते लेस होतं, म्हणजे कमी होतं. त्यामुळे ऑल ओव्हर द बॉडी जे येतं ते ड्रायनेस प्रेझेंट वगैरे असतो. आणि म्हणून मग हा जो पेशंट आहे तर तो थर्स्टी असतो, म्हणजे तो लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जे येतं ते ड्रिंक वगैरे करतो. त्यानंतर हा जो काही पर्सन आहे तर त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं समर सीझनमध्ये, म्हणजे त्याच्या समर सीझनमध्ये कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यानंतर याला रुमॅटिक आर्थरायटिस वगैरे आहे. त्याचबरोबर हेडेकचे कंप्लेंट्स सुद्धा आहे, त्याला नोज ब्लिडिंग वगैरे होते. त्याचा माइंड म्हणजे मेंटल सिम्पटम्स. मग मेंटल सिम्पटममध्ये कोणते कंप्लेंट्स वगैरे आहेत, तर हा जो काही पर्सन आहे ना तर तो थोडासा अँशियस वगैरे असतो, म्हणजे थोडंसं टेन्शन वगैरे घेतो. आणि कॉन्स्टंटली टॉक अबाउट बिझनेस, म्हणजे तो सारखं बिझनेसविषयी बोलत असतो. त्यानंतर आहे की हा जो काही पर्सन आहे त्याचं नेचर आहे थोडंसं अँग्री आणि इरिटेबल, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरती लगेच त्याला राग वगैरे येतो. अँग्री नेचर आहे, इरिटेबल वगैरे आहे. तर आहे ना म्हणजे हा जो काही पर्सन आहे तर त्याला थोडंसं डिप्रेशन वगैरे आहे, एन्झायटी आहे. आणि मग त्यामुळे काय होतं की हा जो काही पर्सन आहे तर तो आहे ना म्हणजे कॉन्स्टंटली मोशन वगैरे करतो. त्यानंतर आहे त्याचं मग एलिमेंट फ्रॉम, म्हणजे हा जो काही पर्सन आहे त्याला कोणत्या गोष्टीमधून त्याचे सिम्पटम ओरिजिनेट वगैरे होतात किंवा त्याला त्याच्या कंप्लेंट्स ॲग्रेवेट होतात. तर मग जे काही हॉट वेदर वगैरे आहे किंवा जे काही समर सीझन वगैरे असतं तर त्या सीझनमध्ये त्याचे कंप्लेंट जे आहे तर ते ॲग्रेवेट वगैरे होतात. बरोबर. म्हणजे हा जो पर्सन आहे तर तो कसा आहे की हॉट आहे, म्हणजे त्याला कोल्ड थिंग्स पाहिजेत. ज्या काही हॉट थिंग्स वगैरे आहेत तर त्याच्यातून त्याच्या कंप्लेंट्स वगैरे ॲग्रेवेट होतात. त्यानंतर आहे पर्टिक्युलर्स. मग पर्टिक्युलर्समध्ये आहे की हेडेक. मग हेडेक कोणते, जे काही समर सीझनमध्ये किंवा सनने वगैरे त्याचं हेडेक स्टार्ट होतं. आणि त्यानंतर पेन, म्हणजे कॅरेक्टर ऑफ द पेन जे येतं ते कसं असतं, तर बस्टिंग टाईपचं जे हेडेक होतं त्याचं. त्यानंतर GITच्या काही कंप्लेंट्स पण आहेत. मग त्यामध्ये आहे की त्याचं कॉन्स्टिपेशन वगैरे होतं. आणि कॉन्स्टिपेशनमध्ये मग जे काही कॅरेक्टर ऑफ द स्टूल जे येतं ते कसं असतं की स्टूल खूप हार्ड वगैरे असतं. ग्रेट एफर्ट रिक्वायर्स, म्हणजे स्टूल पास करण्यासाठी खूप जास्त एफर्ट वगैरे करावं लागतात. आणि त्यानंतर आणि म्हणजे बॉडीमध्ये ड्रायनेस वगैरे असते, म्हणजे कॉन्स्टिपेशनला पण त्याला त्रास वगैरे होतो. त्याचबरोबर त्याला डायरिया पण होतो. रिस्पिरेटरी सिस्टमच्या सुद्धा काही कंप्लेंट्स वगैरे आहेत. मग रिस्पिरेटरी सिस्टममध्ये हा जो काही पर्सन आहे किंवा पेशंट आहे तर त्याला कफ वगैरे होतो.
मग कफ कोणत्या सीझनमध्ये, तर जे काही समर सीझन वगैरे आहे तर त्याच्यामध्ये होतो किंवा कोल्ड थिंगपासून होतो. त्यानंतर फिवरच्या केसेसमध्ये सुद्धा आपण यांना ही मेडिसिन देऊ शकतो, म्हणजे फिवरचे सुद्धा कंप्लेंट्स असतात ह्या पेशंटच्या. त्यानंतर आहे जनरल मॉडेलिटीज. जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे मग ॲग्रवेशन, म्हणजे हा जो काही पर्सन आहे किंवा पेशंट आहे त्याला कोणत्या गोष्टीने त्रास वगैरे होणार. तर हा जो पर्सन आहे ना त्याला स्लाइटेस्ट मोशनने, म्हणजे थोडंफार चाललं किंवा मोशन त्यांनी काही तर हालचाल वगैरे केली ना तर त्याला त्रास वगैरे होतो, त्याच्या कंप्लेंट्स ॲग्रवेट होतात. त्याचबरोबर नाईटला सुद्धा त्याला त्रास वगैरे होतो, 9 PM ला वगैरे त्रास होतो. त्यानंतर ज्या काही ऑन थिंग्स वगैरे आहेत तर त्याने त्याला त्रास वगैरे होतो किंवा टचने वगैरे त्याला त्रास होतो. त्यानंतर आहे ॲम्ब्रिवेशन, म्हणजे हा जो काही पर्सन आहे किंवा पेशंट त्याला कोणत्या गोष्टीने बरं वाटतं. कोल्ड थिंग्स वगैरे आहेत किंवा कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत तर त्या पिल्याने वगैरे त्याला बरं वाटतं. त्याचबरोबर लाईंग ऑन पेनफुल साईड, म्हणजे आणि ही जी मेडिसिन आहे ना ती राईट साईडेड मेडिसिन वगैरे आहे, म्हणजे ह्या पेशंटच्या ज्या काही कंप्लेंट्स असणार आहेत तर त्या सगळ्या कोणत्या साईडच्या असणार आहेत, तर राईट साईडच्या असणार आहेत. तर मग ज्या ठिकाणी पेन वगैरे होते, लाईंग ऑन पेनफुल साईड्स, त्या साईडवरती त्याला बरं वगैरे वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.